तर ठीक आहे, आता स्वराची तुम्हाला दोन व्याख्या सांगत होते मी. तर पहिली व्याख्या काय सांगितली की की ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला आपण स्वर म्हणतो. म्हणजे स्वरच्या व्याख्या एक्झाम मध्ये खूप विचारतात. आणि दुसरी व्याख्या मी तुम्हाला काय म्हटली, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या पडजिभेचा म्हणजे आपल्या जी जीभ आहे किंवा आपली जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाचा आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता उच्चारले जाणाऱ्या वर्णांना आपण स्वर असे म्हणतो. म्हणजेच कसं बघा की आपली जी जीभ आहे ती न तर ताळूला लागते, न तर दाताला लागते, न तर मागे कंठाला स्पर्श करते, कुठंही त्याचा स्पर्श होत नाही. आपलं तोंड पूर्णपणे ओपन राहते. हे स्वर उच्चारताळच. मग बघा स्वर आपले कोणते 14 स्वर झाले जातात. नवीन 2 ॲ आणि ऑ ऍड झाले. तर एकूण स्वर किती जर म्हटलं तर पारंपरिक पद्धतीनुसार 12 होते. किती होते? 12. हे पारंपरिक पद्धतीनुसार. आणि आता आधुनिक पद्धतीनुसार अजून त्याच्यामध्ये 2 ऍड झाले. म्हणजे आता किती झाले? 14 स्वर झाले. आता हे आपल्याला गव्हर्नमेंटनं ते ऍड करायला सांगितले, बरोबर. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तर आता हे 14चे 14 स्वर आपण उच्चारताच ते आपल्या जिभेचा मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श न होता ते शब्द काय होतात? ते वर्ण जे शब्द आपण त्याला नाही म्हणू शकत. जे ते वर्ण आहे ते आपल्या तोंडावाटे बाहेर पडतात. बघा पॉइंट करून बघा. आ आपलं तोंड ओपन राहते, ओठाला स्पर्श करण्याची गरज सुद्धा पडत नाही आणि जिभेचा कोणत्याही पार्टला स्पर्श सुद्धा होत नाही. तुम्ही ट्राय करून बघू शकता. आ इ ई उ ए ऐ ओ औ आ हे सगळे शब्द तुम्ही उच्चारताच ओठाचा स्पर्श होत नाही किंवा जिभेचा कोणत्याही पार्टला मुखातील भागाला स्पर्श होत नाही. त्याला आपण स्वर म्हणतो. कळलं? म्हणजे विवृत्त असतात म्हणजे तोंडाला स्पर्श न होणे. तोंड विवृत्त म्हणजे काय? तोंड आपलं उघडं असणे. तोंड हा पूर्णपणे उघडा असतो स्वर ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस. समजलं? तर आता आपण काय करूया, तुम्ही ते जे मी सांगितलेले व्याख्या ते मी जसं सांगितलं तसं तुम्ही ते व्हिडिओ पॉज करत तुम्ही ते व्याख्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. आता स्वराचं आपल्याला काय बघायचे? प्रकार बघायचे. आता स्वराचे सुद्धा प्रकार आहेत. स्वराचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत स्वराचे? 3 प्रकार आहेत. तर ते 3 प्रकार कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यासाठी मी हा पूर्णपणे मिटवतोय बोर्डवरचा, कारण की त्याला चार्ट मोठा लागणार आहे. इथं स्वर प्रकार. तर स्वराचे जे मेन प्रकार आहेत ते 3 आहेत. तर ते 3 कोणते ते मी इथं तुम्हाला सांगतोय. तर पहिला आहे स्वरूपानुसार. स्वरूपानुसार यालाच म्हणतात उच्चार स्थानाला लागणाऱ्या कालावधीनुसार. उच्चाराला लागणाऱ्या कालावधीनुसार नुसार. आता हे काय? हे तुम्हाला कोणत्या बुकमध्ये नाही भेटणार. एक मी ही व्याख्या बनवली त्याची. ओके. स्वरूपानुसार हे सापडेल, पण उच्चाराला लागणाऱ्या कालावधीनुसार पडणारे प्रकार. आता ते पडणारे प्रकार. आता त्याचे पडणारे प्रकार अजून त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. कशावरून? स्वरूपानुसार. स्वराच्या स्वरूपानुसार पडणारे प्रकार. जर तुम्हाला असा प्रश्न आला तर किती आहे तर ते 3 आहेत. आणि निस्ता जर विचारलं स्वराचे प्रकार किती आहेत तर ते पण 3 आहेत. आणि स्वराच्या स्वरूपानुसार पडणारे स्वराच्या स्वरूपानुसार पडणारे प्रकार जर विचारलं तर ते पण 3 आहेत. ते 3 कोणकोणते बघा. रस्व स्वर. दुसरा आहे दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. आता ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर हे कोणते पहिले मी लिहून देतो, नंतर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ऱ्हस्व स्वर कोणते बघा? अ, ई,
पहिली पहिला उ, रू, लू आणि ॲ असे एकूण किती झाले हे? 1 2 3 4 5 6. मग ऱ्हस्व स्वर किती आहेत? इथं वरती लिहितो मी 6. तर तुम्हाला जर प्रश्न विचारला एक्झाम मध्ये एकूण ऱ्हस्व स्वर किती आहेत, तिथं खाली येतील 4 5 6 यापैकी नाही, तर किती आहे तर 6 आहेत. आणि कोणते आहेत हे पण तुम्हाला ओळखता येईल. तिथं प्रश्न देतील खालीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा, तिथे देतील अ, ए, आ यापैकी नाही असं प्रश्न देतील. तर याच्यातलं तुम्हाला हे 6च्या 6 बी माहीत असले पाहिजे की ऱ्हस्व स्वर कोणते. आता ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणायचं, तर ज्या स्वराचा उच्चार हा आखूड होतोय, आखूड होतोय म्हणजे आपल्याला उच्चाराला त्याचा वेळ कालावधी कमी लागतोय, त्या स्वरांना आपण ऱ्हस्व स्वर. ज्या स्वराच्या उच्चाराला कालावधी कमी लागतो किंवा वेळ कमी लागतो त्या स्वरांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतोय. दुसरी व्याख्या अशी सांगते, ज्या स्वराचा उच्चार हा आखूड असतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. आता ह्याच पद्धतीने आपण दीर्घ स्वर बघूया. दीर्घ स्वर कोणते? आ, त्याच्यानंतर दुसरी ई, दुसरा उ आणि अ, हा आता नवीन ऍड झाला अ आणि ॲ. असे एकूण किती झाले मग हे? 4. हे 4. मग दीर्घ स्वर किती आहे? 4 हे माहित असतं. मग दीर्घ स्वर कशाला म्हणायचं, की ज्या स्वराचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर असे म्हणतात, किंवा ज्या स्वराचा उच्चार करण्यासाठी ज्या स्वराचा उच्चार हा लांबट असतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. आणि ऱ्हस्व स्वर मध्ये अजून एक जर कालावधीनुसार जर सांगायचं ना, तर ऱ्हस्व स्वर मध्ये असं सांगू शकतो, एक मात्रा. म्हणजे आता एक मात्रा, 2 मात्रा हे आपण वृत्त मध्ये शिकणार आहोत, तर शेवटचं टॉपिक राहील. तर त्याच्यामध्ये लघुवृत्त, गुरुवृत्त अशा असतात. तर लघुवृत्तामध्ये 1 मात्रा असते, गुरुवृत्तामध्ये 2 मात्रा असतात. तर त्याच्यामुळं त्याला एक मात्रा सुद्धा म्हणतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ऱ्हस्व स्वराला कालावधी, आपण इथं प्रश्न हा इथं पॉईंट टाकलेला कालावधीनुसार, तर मग ऱ्हस्व स्वराला जो कालावधी लागतो तो आपल्या डोळ्याचे जे पापणे आहेत ते आपण एक वेळच मिटतो तेवढा कालावधी हे ऱ्हस्व स्वर उच्चारणासाठी लागतो, हे पण लक्षात घ्या. आणि दीर्घ स्वर आपल्या डोळ्याचे जे पापणे आहेत ते 2 वेळेस ज्यावेळेस ते आपल्या जे पापण्या मिटतात तेवढ्या कालावधी लागतो, त्याला आपण दीर्घ स्वर सुद्धा म्हणतो. किंवा दीर्घ स्वर दुसरी व्याख्या अशी सांगता येईल, ज्या स्वराचा उच्चार लांबट असतो त्याला सुद्धा दीर्घ स्वर म्हणतात, किंवा ज्या स्वराचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर. बघा ऱ्हस्व स्वरला आपण काय अ, तर तिथं अ करण्यासाठी वेळ कमी लागतो. आ म्हणजे ते गाणे गाणारे जे लोक असतात गायक, हे आ, ई, उ यांचं जो उच्चार आहे तो लांबट करतात. आ, ई, उ असे ते उच्चार करतात त्यांचे. आणि यांचं कसं अ, ई, उ, रू, लू, ॲ असे शॉर्ट मध्ये करतात. तर चला मग आता संयुक्त स्वर काय ते बघू. ए, आय, ओ, औ हे झाले सगळे संयुक्त स्वर. आता यांना संयुक्त स्वर का म्हणायचं? आता हे संयुक्त स्वर याच्यामध्ये म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. आता 2 स्वर कसे एकत्र आले बघा, म्हणजे हा 2 स्वरापासून ए बनतो. कोणत्या 2 स्वरापासून? तर अ प्लस पहिली ऑब्लिक दुसरी यांच्यापासून ए बनतो. म्हणजे अच्या समोर जर पहिली किंवा दुसरी यांचं जर एकत्रीकरण झालं तर त्यापासून ए हा स्वर बनतो. मग त्याच पद्धतीनं ऐ अशी फोड एक्झाम मध्ये खूप वेळेस विचारतात. एक्झाम मध्ये याची फोड विचारतात, याची खूप वेळेस विचारलाय तुम्ही बघा पेपर. आता ऐची फोड कशी असते बघा, आ प्लस पहिली ऑब्लिक दुसरी अशी फोड असेल. म्हणजे आच्या समोर एक तर पहिली असेल किंवा दुसरी असेल, हे दोन्ही पासून ह्या दोन्ही स्वराच्या एकत्रित पासून ऐ हा स्वर तयार होतो. मग तसंच ओ कसं तयार होतो बघा, अ प्लस पहिला उ ऑब्लिक दुसरा उ. मग एक तर अच्या समोर पहिला उ असेल किंवा दुसरा उ असेल तर ह्या दोन्हीच्या एकत्रितपणे येऊन जो स्वर तयार होतो त्याला आपण ओ म्हणतो. म्हणजे 2 स्वरापासून तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर. आता औ कसं तयार होतो बघा, आ प्लस उ ऑब्लिक दुसरा उ. म्हणजे आच्या समोर जर पहिला उ किंवा दुसरा उ आलं तर त्यांचं जे प्लस म्हणजे काय, त्याचं मिक्स होत असतं ते एकमेकांमध्ये, आणि त्याच्यापासून जो तयार होणारा स्वर आहे तो आहे औ.
मग आता आपण हे जे शिकलो ते काय होतं, स्वरूपानुसार उच्चारल्या जाणाऱ्या कालावधीनुसार पडणारे प्रकार. याचे प्रकार किती पडलेले आहे आपले, हे 3 प्रकार आहेत. हे दुसरं, हे तिसरं. हे पहिलं प्रकार ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. मग आपण आतापर्यंत माहित होते आपल्याला ऱ्हस्व दीर्घ संयुक्त हे काय, पण ते काय आहे तर स्वराच्या स्वरूपानुसार पडणारे प्रकार. असा जर प्रश्न विचारला किती आहे तर 3 आहे. ते कोणकोणते आहेत, ऱ्हस्व दीर्घ संयुक्त. आता ह्रस्व किती आहे, दीर्घ किती आहे आणि संयुक्त किती आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तर दीर्घ 4 आहे आणि संयुक्त सुद्धा किती आहे, 4. आता कोण करा, 4 आणि 4 8, 8 आणि 6 14. म्हणून आपले स्वर एकूण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते, एकूण जे स्वर आहे ते किती आहेत, मग 14 आहेत. झाले, हे एवढे सगळे स्वर आहेत. मग हे माहित असले पाहिजे. आता उच्चारानुसार पडणारे प्रकार, दुसरा प्रकार, स्वराचं दुसरं प्रकार. हे स्वराचं पहिलं प्रकार. नुसार प्रकार, उच्चारानुसार पडणारे प्रकार आहे दुसरं. आणि तिसरं आहे स्वराच्या उत्पत्तीनुसार पडणारे प्रकार. तर एवढं लक्षात द्या. आता तुम्हाला पोलीस भरती द्यायची, त्यावेळेस पहिले आता रिटर्न होणार आहे. तर हे 25 मार्काला तुम्हाला प्रश्न असतात मराठी व्याकरणवरती. पोलीस भरती असो किंवा PSI असो, त्याच्यावर PSI अजून जास्त असतात, 60 मार्क जास्त असतात. आणि एनी एक्झाम मध्ये 25 मार्क असतात याच्यावर. ओके. आणि आता हा जो टॉपिक आपण घेतो याच्यावर 5-6 प्रश्न असे रिलेटेड येतात, हे वर्णमालेवरच. आता उच्चारानुसार पडणारे प्रकार याच्यामध्ये अजून 2 प्रकार पडतात बघा. आता हा एक प्रकार झाला आपला पेशल इकडे. याचे 2 प्रकार, सजातीय आणि दुसरा आहे विजातीय. आणि इकडे बघू आपण, याचे अजून प्रकार पडतात. याचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे सिद्ध, त्याला जो आपली मूळ म्हणतात, मूळ स्वर. आणि इकडे आहे साधित. दुसरा आहे साधित. आणि त्याचं दुसरं नाव आहे साधित. लक्षात तदंत असं काहीतरी दुसरं नाव आहे त्याचं. तर एक सिद्ध व मूळ आणि दुसरं आहे साधित. असे हे त्याचे प्रकार. आता याच्यामध्ये सजातीय मध्ये बघा, अ च्या समोर आ, ई च्या समोर ई, दुसरी उ, त्याची जोडी असते उ. म्हणजे दोन्ही जे स्वर आहे ते एकाच स्थानातून त्यांचा उच्चार होत असतो. म्हणजे एकाच स्थानातून उच्चार ज्या 2 स्वरांचा होतो त्याला सजातीय स्वर म्हणतात. म्हणजे याचं अ आ हे आपण पुढे शिकणार अजून डिटेलमध्ये त्याच्या स्थानानुसार. याला कंठ आहे, ह्या कंठामधून या दोघांचा उच्चार होतो. ई ई यांचा तालव्यमधून दोघांचा उच्चार होतो, एका स्थानातून उच्चार होतो. आणि उ यांचं सुद्धा आपल्या मूर्धन्य वगैरे असं जे स्थान आहे त्याच्या एका स्थानातून यांचा काय होतो, उच्चार होत असतो. मग अशा ज्या 2 स्वरांचा एकाच स्थानातून उच्चार होतो त्याला आपण सजातीय स्वर म्हणतो. आता विजातीय स्वर कसं बघा, इकडे हे विजातीय स्वर. विजातीय स्वरासमोर अच्या समोर कोणतेही वेगळं घ्या. विजाती म्हणजे काय, भिन्न स्थानातून, एका स्थानातून भिन्न उच्चार स्थानातून तयार होणाऱ्या स्वरांना आपण विजातीय स्वर म्हणतो. भिन्न स्थानातून त्यांचा उच्चार होतो. अच्या समोर समजा ई आलं, ईचं स्थान काय आहे, आता ईचं स्थान आहे तालव्य, याचं काय आहे कंठ आहे. पण वेगवेगळ्या स्थानातून, म्हणजे सारखे स्थान नाहीये. अच्या समोर कधी उ येईल किंवा आच्या समोर कधी ओ येईल. असे किती काही आपल्याला याचे खाली असं आपण बनवू शकतो. म्हणून पुस्तकामध्ये ॲज इट इज असंच राहील असं नाही, पण हे ॲज इट इज असंच राहणार, कारण की याला काही चेंजेस करता येणार नाही. पण याच्यामध्ये कितीही जोड्या बनवता येईल, पुस्तकामध्ये वेगळे राहतील. ओके. तर हे सिद्ध व मूळ शब्द हे सगळे मग याच्यामध्ये रसोसर टाकायचे. साधीचे अजून 2 प्रकार पडतात. तर हे सिद्ध व मूळ आणि साधित हे जे 2 प्रकार राहिले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर इथं आपण काय करतो, हा व्हिडिओ स्टॉप करतोय. थँक्यू.